R9 मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। जुन्नर तालुका, शिरोळ तालुका, आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट समस्या फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते। त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यामध्ये तर अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे। याच विरुद्ध बिबटमुक्त जुन्नर, आंबेगाव, शिरोळ तालुक्याच्या बिबटमुक्त करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील मंगरुळ पारगाव येथील युवक वन विभागाच्या फॉरेस्ट हद्दीत मधोमध भागामध्ये आमरण उपोषणासाठी बसण्याचा निर्णय मंगरुळगावचे प्रकाश लामखडे यांनी हा निर्णय घेतला। आपण पाहतोय चारी बाजूने आपल्याला या ठिकाणी घनदाट झाडीने वेढलेलं आहे आणि अशा घनदाट झाडीमध्ये वेढलेले असताना या ठिकाणी एक युवक बिबट मुक्तीसाठी उपोषणास बसतो। उद्या त्याच्या जीविताला काही धोका झाला तर यासाठी कोण जबाबदार असेल? प्रशासकीय यंत्रणा याकडे कानाडोळा करताना आपल्याला दिसत आहे। बिबट्यांची दिवसांदिवस वाढत असणारी संख्या आणि विभागामध्ये होणारे मृत्यू याची संख्या यावर तोडगा म्हणून जुन्नर, आंबेगाव, शिरोळ बिबटमुक्त व्हावा या गोष्टीसाठी पुकारलेला एक बंड प्रकाश लामखडे यांनी आपण पाहतोय अरण्यामध्ये, जंगलामध्येच हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रशासनापुढेही मोठी जबाबदारी या ठिकाणी येऊन पडलेली आहे। प्रकाश पोपट लामखडे, आम आदमी पार्टी पुणे जिल्हा संघटक, आज या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी असतील, कामगार वर्ग असतील किंवा मेंढपाळ बांधव असतील, या सर्वांचा जीवाशी खेळणारा असा बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात मी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। आमरण उपोषणाला बसत असताना सर्वप्रथम मी आपल्या पुणे जिल्ह्यात किंवा बाहेरील जिल्ह्यात देखील बिबट्यामध्ये ज्या बांधवांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्या सर्वांना सर्वप्रथम मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वराने त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव अशी आशा व्यक्त करतो। हे उपोषण करत असताना आज या ठिकाणी पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय वैभवजी टेमकर, त्याचप्रमाणे मंगरुळगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेव नाना लामखडे, त्याचप्रमाणे खंडेश्वर पतसंस्थेचे संचालक आदरणीय प्रभाकर शेठ नायकोडी, त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी जयसिंग नाना लामखडे, तसेच मंत्रालयातून देखील या ठिकाणी पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे संघटक गोर काका या ठिकाणी उपस्थित आहेत। मी उपस्थित सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या उपोषणाला नक्कीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून विशेष असं काय लाभेल सहकार्य सर्व शेतकरी वर्गांचं किंवा आपण सर्वसामान्य लोकांचं सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करतो। थांबतो, धन्यवाद। प्रामुख्याने काय मागण्या आहेत आपल्या? सचिन भाऊ, मी तसं काल सांगितलंच आपणाला, प्रामुख्याने या ठिकाणी माझ्या तर 10 मागण्या आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम पहिली मागणी अशी असेल, मृत व्यक्तींच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची मदत ही शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे। तसेच दुसरी मागणी त्या ठिकाणी अशी आहे, शेळी किंवा लहान वासरू यासाठी 15,000 रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी। त्याचप्रमाणे गाय, बैल किंवा म्हैस किंवा आपल्या मेंढपाळ बांधवांचा घोडा देखील या ठिकाणी आमच्याच गावामध्ये 2 वेळा मृत्युमुखी पडलेला आहे। तर या मोठाल्या जनावरांसाठी 1 लाख रुपयाची मदत शासनाने करावी। तसेच काही जखमी व्यक्तींना शासनाकडून संपूर्ण दवाखाना खर्च, तसेच अपंगत्व आल्यानंतर 5 लाख रुपयांची आर्थिक मदत, तसेच पकडलेल्या बिबट्यांची संपूर्ण नसबंदी करण्यात यावी। तसेच पकडल्यानंतर बिबट्याला रेडिओ कॉलर लावणे बंधनकारक ठेवावे। म्हणजे रेडिओ कॉलर लावल्यानंतर की बिबट्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, कुठे वावर आहे याची इत्थंभूत माहिती प्रशासनाला व स्थानिक ग्रामस्थांना राहील व आपल्याकडे असणारं माणिकडोळचं बिबट निवारण केंद्राची क्षमता वाढवण्यात यावी। तसेच सर्व वन कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांचा शासनाकडून 1 कोटीचा विमा करण्यात यावा
कारण आपण रात्री अपरात्री अधिकाऱ्यांना फोन करतो त्यावेळेला ते तत्परतेने या ठिकाणी दाखल होतात, परंतु त्यांच्याही जीवाची कुठंतरी काळजी ही शासनाने घ्यावी. तसेच जुन्नर किंवा पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पिंजऱ्यांची क्षमता वाढवण्यात यावी, कारण प्रत्येक गावामध्ये बिबट्यांचं प्रमाण अगदी मंगरुळमध्ये 200 बिबटे असतील, पण पिंजरे पाहिले तर 2 किंवा 3 आहेत. आणि मग कधी आपण एखादी इंजुरी घडल्यानंतर त्या ठिकाणी आपण सावध होणार का, असाही प्रश्न कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये येतो. म्हणून पिंजऱ्यांची देखील क्षमता वाढवण्यात यावी. तसेच तालुक्यात बिबट संघर्ष समिती स्थापन करावी व त्या समितीवर प्रत्येक गावचे पोलीस पाटील व सरपंच यांना घ्यावे आणि गावात पकडला गेलेला बिबट्या समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये सोडवण्यात यावा व त्याची पोच ही ग्रामपंचायतला देण्यात यावी. अशा काही ठराविक मागण्या घेऊन मी या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता